नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर बघू शकता इव्हिनिंगचा टाईम आहे. किती सुंदर वाटतंय. हा आहे आपला गहू आणि इकडे आहे ज्वारी. ही ज्वारी थोडी वेगळी आहे, हुरडा ज्वारी आहे. तुम्ही मार्केटला बघता ना, ज्वारी खाण्यासाठी हुरड्यासाठी आलेली असते, ती वाली ज्वारी आहे ती. आणि हा आहे गहू, हिरवा 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 एकदम हिरवा. अजून छोटा आहे, उशिरा पेरला तो. अगोदर आहे ना असा हरभरा पेरला होता त्याच ठिकाणी, पण हरभरा खूप जास्तच प्रमाणात झाला आणि मग गहूसाठी पप्पांनी ते सर्व हरभरा मोडला ट्रॅक्टरने आणि त्या ठिकाणी गहू केला. गहू जरा जास्तच खाण्यात येतो, म्हणजे पोळ्या चपात्या, त्यामुळं गव्हाचं प्रमाण जरा जास्त केलं यंदा. छान आलाय ना. हा गहू लेट येईल बघा. अजून तिकडे पेरलेला आहे दुसरीकडे, तो जरा लवकर येईल. आता ओंब्या भरत आल्या त्याच्या, ते येईल लवकरच. ही बघू शकता इथे किती छान छान वाटतंय. थांबा बॅक कॅमेरा घेते. मोहरी मोहरी मोहरी, आम्हाला वर्षभर खाण्यासाठी मोहरी आलेली बघा तुम्ही. ॲटो आलेली, ॲटो म्हणजे अशीच ती दरवर्षी उगते झाड, झालं त्याच्यात बिया पडतात. शेंगा पडल्या की बिया पडल्या, मग पाऊस आला की मग हे उगतंय आणि आम्हाला वर्षभर मिळते आपल्याला शेतातून. हरभरा पण मस्त आलाय ना, चालायला पिवळा पिवळा झालाय. आई गवत काढते बघा, हिरवा हिरवा गाईसाठी गवत काढून ठेवते. ही आहे आपली विहीर. पाणी आहे पण कमी झालं आहे आता जरा, कारण तुम्ही पाहू शकता ना, ते ज्वारी आहे पलीकडे, भेंडी, गहू, याला पाणी लागतं ना. तर दररोज उपसा नाही होत, पण पाणी लागतं. तर कमी आहे विहिरीमध्ये पाणी. अजून आपलं समोर एक शेत आहे, मी तिकडे जाते हळूहळू. थांबा, तर कंटिन्यू करा व्हिडिओ. हरभरा खूप छान आला आहे, मी तुम्हाला जरा दाखवते. हो की नाही, मस्त ना. ह्या साईडला जरा हरभरा ना म्हणजे हाईट कमी वाढली आणि याला खास नाही बघा, असं पप्पा म्हणतात. तुम्हाला मी अजून दुसऱ्या शेतात नेते ना, मग तिकडं दाखवते. तरी पण कमेंटमध्ये सांगा कसा आला. हे यंदा उन्हाळ्यामध्ये टाकणार आहेत नेऊन कुठेतरी. खूप रान गुंतलंय, एवढं सारं रान गुंतलंय बघा ना. एवढं आपल्याला शेतकऱ्याला माहिती आहे शेतीची किंमत, तसं सगळ्यांनाच माहिती म्हणा. आता भाव खूप वाढले म्हणून ते क्लीन करायचंय. झालं का आई गवत घ्यायचं? झालं. तिकडे आहेत पप्पा माझे मला सुट्टीला, तर मी आता परत आपलं एक हरभऱ्याची शेती दाखवते. इथे बापरे, चार्जिंग पण कमी घरून निघताना मी बघितलंच नाही, लक्षच नाही दिलं. इथे पण खूप मोहरी उगली, खूप जास्त. हे सर्व मोहरीचे झाड आहेत. इथे माझ्या मागे पाहू शकता, इथं मोहरी 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 झाली सगळी, झाली की नाही. तर आता इथून दाखवते. ते पूर्ण दिसते ना, तिथून तर पूर्ण इकडं इथपर्यंत पूर्ण ते गंज आहे ना, तिथपर्यंत पूर्ण हरभराच आहे. हा आलाय बघा छान. याला काही जास्त पाणी बिणी नाही दिलेलं, पण या रानात येतं.
कमी पाण्यात शेती येते आमच्या इकडे जरा. आई याला असंच विकणार आहेत का वाळून काढायचे? वाळून काढायचं. बरोबर. जास्त फिरायला नाही जमायचं, आम लागल, अंगाची आग होईल पायांची. पण तरी पण मी तुमच्यासाठी फिरते बघा. व्हिडिओसाठी. आता व्यवस्थित दाखवते जरा. आहे की नाही सॉलिड. तुम्हाला आमचा हरभरा आवडला असेल ना तर कमेंटमध्ये सांगा कसा वाटला बरं का. आणि हो, हरभऱ्यासाठी काही तुमच्याकडे टिप्स असतील तर आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्याकडे हरभरा शेती करतात का ते पण सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी व्हिडिओ एंड करत आहे कारण आता बघा दिवस मावळला आहे. ते मावळला सूर्य आत्ता होता लगेचच मावळला. आता आम्ही घरी जाणार आहोत. पाखरं पण चाललेत त्यांच्या घरी तळ्याकडं. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता मी एंड करते व्हिडिओला. तर स्वतःची काळजी घ्या आणि या आमच्याकडे हरभरा खायला, किंवा तुमच्या एरियामध्ये कुठे हरभरा मिळत असेल तर विकत घ्या आणि खा. हा सीझन आहे त्यामुळे म्हणते. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला एंड करते. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.